अमरावती शहरात स्वच्छतेच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेष म्हणजे शहराच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौरांच्या प्रभागात आणि त्यांच्या निवासी परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कृष्णानगर परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की अनेक दिवसांपासून नाल्यांची सफाई झालेली नाही. कचऱ्याचे ढीग साचले आहेत आणि वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि कंत्राटदाराच्या कथित उदासीनतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील कृष्णानगर येथील गली क्रमांक 3 मध्ये सध्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी सिटी न्यूजकडे तक्रार करत सांगितले की अनेक दिवसांपासून नाल्यांची नियमित साफसफाई होत नाही. नाल्यांमध्ये गाळ साचला असून दुर्गंधी वाढत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यानंतरही परिस्थितीत विशेष सुधारणा झालेली नाही. सफाई कर्मचाऱ्यांकडून नाल्यांवर रपटे असल्यामुळे साफसफाई करताना अडचण येत असल्याचे कारण दिले जात आहे. कारण नागरिकांचा सवाल आहे की नियोजन करणे आणि नाल्यांची सफाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अडचणींचे कारण सांगून काम टाळल्यास परिसर स्वच्छ कसा राहणार? स्थानिकांच्या आरोपानुसार कचरा संकलनाची व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी 15 दिवसांनी एकदाच कचरा गाडी येत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. काफी सालों से चालू है, पर जब भी बोलो तो ये रपटे तोड़ना पड़ता. महानगर पालिका वालों को बोलो तो बोलते रपटे तोड़ना पड़ता. ये नाली क्लियर करने के लिए आदमी जाएगा कैसे? उनके पास सब सुविधा रहने के बाद भी ये ऐसे बोलते कि भाई सब रपटे तोड़ना पड़ता, नाली साफ करने के लिए आदमी कैसे जाएगा अंदर. और कई दिनों से कचरे पड़े हैं, उठाने वाला कोई नहीं. 5-5, 6-6 दिन पड़ा रहता है, वापस नाली में चले जाता है. हमारे महापौर जी को भी अभी क्या है, वो पूरे शहर के महापौर है, वो भी कहाँ ध्यान देंगे, वो भी दे रहे ध्यान, वो भी कहाँ देंगे. पर है तो महानगर पालिका का काम ना. कोणार्क कंपनी काम कर रही है, पर वापस वही वैसे काम हो रहा. कचरा निकाल रहा है, वापस उसी में जा रहा. जब तक बोलो नहीं तब तक काम नहीं होता. खुद ब खुद. और 15-15, 20-20 दिन काम पे नहीं है. नाल्यांमधून काढलेला गाळ आणि कचरा अनेक दिवस रस्त्याच्या कडेला पडून राहतो. त्यानंतर पाऊस आल्यावर तोच कचरा पुन्हा नाल्यांमध्ये वाहून जात असल्याने साफसफाईचा उद्देश फोल ठरत आहे. नागरिकांनी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रशासनाची कंत्राटदारावर पुरेशी पकड नसल्यामुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नीलेश जेठानी मेरा नाम है. पर ये गली में कोई साफ सफाई होती नहीं है. मच्छर मक्खियाँ वो सब जने कचरा बाहर पीछे फेंकते हैं. लेडीज को हमने 3 बार बोला है, डायपर के पेपर ये वो सब फेंकते हैं. मच्छर मक्खियाँ सर, ये फोटो वही चल रही है अपने कृष्णानगर में. काम कुछ भी नहीं हो रहा है, 1 रुपया काम नहीं हो रहा है. तो नाली देखो इधर, नाली पूरी गंदी हुई है. मच्छर मक्खियाँ सब कीड़े मकोड़े सब आ रहे. जिस दिन पानी आ रहा, घर के अंदर पानी घुस जा रहा सामने से. नाली साफ करके आ रहे, कचरा उठाने जा रहा, वापस नाली में चल जा रहा. पानी बारिश का आ रहा तो नाली हम साफ कर रहे, अभी उठाने कोई नहीं आएगा. 3 दिन 4 दिन कचरा वैसे ही पड़ रहा है वहाँ पे. तो पानी आ रहा, वापस नाली में चल जा रहा, पानी नाली चौको हो जा रहा, घर के अंदर पानी घुस रहा पूरा हमारा. बाकी इनसे पूछ लो, भैया से भी, ये बाजू में हमारे रहते हैं, ये बाजू में रहते हैं, उनकी बात करते हैं. शहरातील विविध भागांतूनही अशाच प्रकारच्या तक्रारी सिटी न्यूजकडे सातत्याने येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अधिक सजग होऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आता पाहूया महापौरांच्या निवासी परिसरातील ही वास्तव परिस्थिती. महापौरांच्या प्रभागातच जर स्वच्छतेबाबत अशी परिस्थिती असेल तर शहरातील इतर भागांची अवस्था काय असेल असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. प्रशासनाने तक्रारींकडे केवळ कागदोपत्री न पाहता प्रत्यक्षात परिणामकारक उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्वच्छ अमरावतीचा दावा वास्तवात उतरवायचा असेल तर मनपा प्रशासन, कंत्राटदार आणि नागरिक या 3ही घटकांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.